मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर झालेल्या बैठकीनंतर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक घेतल्याने राजकीय चर्चा रंगल्या होत्या। यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत शरद पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत असल्याची टीका केली होती। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी या बैठकीमागचं कारण स्पष्ट केले। सीमा प्रश्नावरील बैठक संपल्यानंतर आमदारांना शरद पवार यांच्याशी चर्चा करायची होती। त्यांच्या प्रकृतीमुळे जास्त अंतर चालणं शक्य नसल्यानं जवळच असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या दालनात बसून चर्चा करण्यात आली। यात कोणताही राजकीय संदेश किंवा वेगळा अर्थ नसल्याचं जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी या ठिकाणी वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर बचाव कार्याला 40 तासाहून अधिक काळ उलटलाय। अजूनही 8 कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। सुरुवातीला इमारतीचे मजले पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र तो धोकादायक ठरू शकत असल्यानं बचाव कार्याची रणनीती बदलण्यात आली आहे। आता इमारतीभोवतालचा कचरा हटवून नंतर आतील कचरा बाहेर काढत अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे। पिंपरी अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी बचाव कार्य अत्यंत आव्हानात्मक असल्याचं सांगितलंय। नांदेड लातूर महामार्गावरील विष्णुपुरी या ठिकाणी श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील उड्डाण पुलाच्या बाजूचा खालचा भाग अचानक कोसळला। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हा परिसर अत्यंत वर्दळीचा असून जवळच शासकीय रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि अनेक शैक्षणिक संस्था असल्यानं मोठी दुर्घटना टळली। संबंधित रस्त्याचं काम अजूनही सुरू असतानाच हा पुलाचा भाग कोसळल्यानं कामाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसंच पुलाची तातडीनं तपासणी आणि दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतेय। राज्यात आठवडाभर धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता काहीशी विश्रांती घेतली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी असून शुक्रवारी म्हणजे आज कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला नाही। विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना मात्र पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। उर्वरित राज्यात ग्रीन अलर्ट कायम असून मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, पुणे तसंच इतर काही भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। त्यामुळे नागरिकांना काही दिवस मुसळधार पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पुण्यात गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली। त्यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून एकूण साठा 56% पोहोचलाय। खडकवासला धरण 100% भरल्यानं पुणेकरांची पाणी टंचाईची चिंता दूर झाली आहे। पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे। यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यानं मागील वर्षाच्या तुलनेत धरणांमध्ये सुमारे 13% कमी पाणीसाठा असला तरी गेल्या 8 दिवसाच्या जोरदार पावसामुळे वर्षभरासाठी पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध होण्याचा विश्वास प्रशासनानं व्यक्त केलाय। पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या 3 रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपनं सुष्मिता देव, सुखेंदू रे आणि प्रकाश बराकई यांना उमेदवारी जाहीर केली आहे। तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे। पश्चिम बंगाल विधानसभेतील भाजपच्या संख्याबळामुळे या तिन्ही जागांवर भाजपचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय। त्यामुळे राज्यसभेत भाजपच्या जागांची 3ची भर पडणार असून एनडीएचे संख्याबळ 154 वरून 157 होण्याची शक्यता आहे। 2/3 बहुमतासाठी एनडीएला आणखी 9 खासदारांची गरज असणार आहे। तृणमूल काँग्रेसमधील फूट आणि बदललेल्या राजकीय समीकरणामुळे ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानलं जाते। खर्च कपात आणि उत्पादकता वाढवण्याच्या धोरणामुळे जगभरातील टेक कंपन्यांमध्ये नोकर कपात सुरू असून 1 जुलै 2026 पर्यंत 1 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या। layoffs.fyi च्या अहवालानुसार या नोकर कपातीत 71% वाट्यासह अमेरिका पहिल्या तर 7% वाट्यासह भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे। भारतात सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला असून ऑनलाईन शिक्षणाची घटती मागणी आणि एआयच्या वाढत्या वापरामुळे 21% नोकऱ्या कमी झाल्यात। फायनान्स आणि फूड डिलिव्हरी क्षेत्रातही मोठी कर्मचारी कपात झाली आहे। मात्र दुसरीकडे एआय आणि मशीन लर्निंगशी संबंधित नोकऱ्यांमध्ये 25% वाढ झाली असून जॉब स्पीक अहवालानुसार
जून महिन्यात AI क्षेत्रातील भरतीत 16% वाढ नोंदवण्यात आली आहे. चीनच्या हुईटेंग शूज फॅक्टरीला लागलेल्या भीषण आगीत 28 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. दुपारी लागलेल्या काही मिनिटातच संपूर्ण इमारतीत पसरल्यानं मोठी जीवितहानी झाली. आग विझवण्यासाठी 183 अग्निशमन जवान आणि 35 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये दाट धुरांचे लोट, उंच ज्वाळा आणि छतांवर अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न दिसून येत आहेत. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी तातडीनं बचाव कार्य वेगाने राबवण्याचं, जखमींवर उपचार करण्याचे आणि मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आदेश दिलेत. आगीचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. ब्रिस्टलमध्ये झालेल्या चौथ्या T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 9 गडी राखून पराभव करत 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी अजय्य आघाडी घेत मालिका जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. वैभव सूर्यवंशी, ईशान किशन आणि अभिषेक शर्मा लवकर बाद झाले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरनं नाबाद 80 धावांची दमदार खेळी करत भारताला 158 धावांपर्यंत मजल मारून दिली. शिवम दुबेनं 22 धावांचं योगदान दिलं. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि जोश टंग यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रूक यांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत इंग्लंडला सहज विजय मिळवून दिला. या पराभवासह भारतानं सलग दुसरी T20 मालिका गमावली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून विशेषतः भारतीय फलंदाजीतील सातत्याने होणारे अपयश चिंतेचा विषय ठरत आहे. अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या देवखेळे वेब सिरीजवर धार्मिक भावना दुखावल्याचा गंभीर आरोप होत असून वाद निर्माण झालाय. गुहागर परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या शंकासूर देवतेचे चित्रण आक्षेपार्ह असल्याचा आरोप करत कोकणातील नागरिकांनी या सिरीजवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची दखल घेत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत या वेब सिरीजवर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलंय. शंकासूर ही लोकश्रद्धेतील देवता असून लोककलेच्या परंपरेचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस कारवाईसह केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयालाही माहिती देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे आशिष शेलार म्हणाले. 7 भागांच्या या वेब सिरीजचे दिग्दर्शन चंद्रकांत गायकवाड यांनी केले असून यात वीणा जामकर, ओंकार भोजने आणि मंगेश देसाई यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.